परांडा मतदारसंघातील राजकारण आपण पाहणार आहोत। धाराशिव जिल्ह्यातील या मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचलाय। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत दुसऱ्यांदा निवडणूक आखाड्यात उतरलेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राहुल मोटे निवडणूक लढवत आहेत। मोटे 2019 मधील पराभवाचा वचपा काढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पाहूया एक खास रिपोर्ट। परांड्यात धनुष्यबाण विरुद्ध तुतारी, राहुल मोटे पराभवाचा वचपा काढणार, तानाजी सावंतांपुढे मवियाचं कडवं आव्हान। परांडा विधानसभा मतदारसंघ धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, कारण आरोग्यमंत्री तानाजी सावंत या मतदारसंघात दुसऱ्यांदा मैदानात आहेत। मवियातील उमेदवारीच्या तिढ्यात राज्यभरात हा मतदारसंघ चर्चेत आला। शिवसेना ठाकरे गटानं रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर झाली। ऐनवेळी रणजित पाटील यांनी माघार घेतल्यानं हा तिढा सुटला। 2019 मध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केला होता। 5 वर्षांनंतर सावंत यांचा वचपा काढण्यासाठी राहुल मोटे सज्ज झाले। सावंत यांनी प्रचारात शासनाच्या योजनांवर भर दिलाय, तर मोटे यांनी पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलंय। योजना फक्त कागदावरच नाहीत, सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि माझ्या माता भगिनीच्या उंबऱ्यापर्यंत या योजना पोहोचलेल्या आहेत। प्रत्येक मतदार त्याचा उपभोग घेतोय। त्याच्यामुळं आज विरोधकांचं कामच आहे त्याच्यावरती आगपाकड करणं। आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही, कारण तुम्हाला 20 तारखेला मतपेटीत काय झालेलं दिसेल, 23 तारखेला महायुती गुलाल उधळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। या ठिकाणी तानाजी सावंत तुम्हाला साखर देऊ शकतो, बचत गटाला पैसे देऊ शकतो, परंतु तानाजी सावंत आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकत नाही। पाणी फक्त राहुल मोटे आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकते। परांड्यात महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडीनं देखील आपला पैलवान मैदानात उतरवलाय। प्रवीण रणबागुल यांनी देखील गावोगावी प्रचाराचा धडाका लावलाय, तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षानं देखील ओबीसी कार्डचा प्रयोग करत डॉक्टर राहुल घुले यांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे। आम्ही जे राजकारण, आम्ही समाजकारण करतोय, आम्ही 1% राजकारण करतोय, 99% समाजकारण करतोय। आम्ही आव्हान मानत नाहीत, कारण आज 1947 पासून या मतदारसंघामध्ये एकदाही ओबीसीचा आमदार झालेला नाही। आज समाजामध्ये राग आहे, द्वेष आहे, कारण प्रतिनिधित्व भेटलं नाही, आमचा आवाज कोणी बोलत नाही। 2019 मधील निवडणुकीचा निकाल पाहूयात। या निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी 1,06,674 मतं घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांना 73,772 मतं मिळाली। वंचित बहुजनचे उमेदवार सूर्यकांत कांबळे यांना 27,939 मतं मिळाली। या निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा 32,902 मतांनी विजय झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी देखील सभा घेत विजयासाठी ताकद लावली आहे। आरोग्य खात्यातील घोटाळे आणि सतत वादग्रस्त विधानं करून तानाजी सावंत चर्चेत आहेत। अजित पवार आणि अर्थ खात्यावर त्यांनी यापूर्वी टीकेचे बाण सोडले होते। त्यामुळे महायुतीचा धर्म पाळत अजित पवारांची राष्ट्रवादी सावंतांना मदत करणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे सावंतांना खेकड्याची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही राहुल मोटे यांच्या पाठीमागे मोठी ताकद लावली आहे। त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।